नमस्कार मंडळी. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे. तर मी जयश्री चौधरी तुमच्यासाठी एक काहीतरी आज नवीन अ, घेऊन आलेली आहे. प्रेरणादायी म्हणा वगैरे, तुम्हाला प्रेरणा मिळेल थोडीफार. तर मला खूप मुली बोलल्या की जयश्री ताई, जयश्री वहिनी, जयश्री काकू, जयश्री मावशी, तुमचं यूट्यूब चॅनल तुम्ही कसं ओपन केलं, आम्हाला सुद्धा प्रेरणा द्या वगैरे वगैरे. तर सगळ्यांना सांगायचं असं एक एवढंच आहे की मी यूट्यूब चॅनल 2 वर्ष झाले चालू केलेलं आहे. पण मी डेली व्लॉग वगैरे काही टाकत नाही. मग मी टाकते व्हिडिओ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. माझे असे कुठलेही नियम नाही. तुम्हाला जर वेळ असला यूट्यूबसाठी तर तुम्ही स्पेशल यूट्यूबसाठीच तुम्ही वेळ देऊ शकता. तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल, तुम्हाला लवकर पेमेंट मिळेल. माझं तसं काही नाही. माझा ब्रेक पडत असतो. आता बघू शकता तुम्ही 20 फेब्रुवारीपर्यंत मला वेळ आहे. आता तरीसुद्धा 2 आणि 3 तारखेला तर मला बिलकुल वेळ नाही. आणि मध्ये सुद्धा म्हणजेच क्लायंट वगैरे सांगून येत नाही. त्यामुळे मी घरचं आटोपल्यानंतर माझं जसं क्लायंट आलं तसं मी क्लायंट पण करते आणि मला जशी वेळ मिळाली तसा मी व्लॉगसुद्धा हे शॉर्ट व्हिडिओ टाकते. व्लॉग बनवण्यासाठी मला वेळ नाही आणि वेळ असला तर माझ्याकडे पुरेसा बॅलन्स तेवढा नसतो. माझं नेट संपून जातं. अजून मी वायफायसुद्धा घेतलेलं नाही. मी प्रत्येक क्लासमध्ये रोज सांगत असते, माझं वायफाय नाही. अजून मला घ्यायचं आहे, आम्हाला घ्यायचं आहे. तर थोडा प्रॉब्लेम येतो आहे. तर मी आता लाईव्ह मेहंदी क्लासेस चालू केलेले आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी मुली खूप मेहंदी शिकल्या आणि तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला स्वयंपाक आवडत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुम्ही यूट्यूबला शेअर करू शकता. तुम्हाला ज्वेलरी बनवता येत असेल तर तुम्ही ज्वेलरी बनवा. तुम्हाला तुमच्या अंगी ज्या कला असतील त्या कला तुम्ही यूट्यूबच्या द्वारे तुम्ही दाखवा लोकांना. तुम्ही तुमची कला अवगत करा, आचरणात आणा. असं काही नाही आणि तुम्ही कोणाचा हेवा-दावा करू नका. माझं यूट्यूब चॅनल 2 वर्षापासून ओपन केलेलं आहे. तरी माझे एवढे 4,000 घंटे वगैरे झालेले नाही. 1,000 सबस्क्रायबर तर आताशी झाले. मी त्याच्याकडे लक्ष दिलं ना, तर सहज माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. पण यूट्यूब मला आजच पैसे नाही देत आहे. ते नंतर देईल. पण मला आज पैशाची गरज आहे. त्यासाठी माझं पार्लर, मेहंदी, पेंटिंग, रांगोळी हे माझ्यासाठी ते गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे आपली तब्येत, आपल्या जबाबदाऱ्या, आपले कर्तव्य हे आपल्याला अजून पुढे जाऊ देत नाही. तर आपल्याला आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या सर्व काही सांभाळून आपल्याला आपले कलागुण आत्मसात करायचे आहे. दोघांना घेऊन पुढे चालायचं आहे. तर आपण उशिरा पोहोचू ना. सोपं आहे. पण मला तरी असं वाटतं, तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमच्या जबाबदाऱ्यांना आणि तुमच्या कर्तव्यांना सुद्धा द्या आणि YouTubeला सुद्धा द्या. तुमची इच्छा जसं तुम्ही किती वेळ देऊ शकता YouTubeला. अजून आपली स्वतःची तब्येत सुद्धा आता मी इथं बसलेली आहे. 2-3 दिवस मी गावी गेली होती, तर माझा पाय पाण्यावरून सरकला. तर मी टोंग्यावर पडली. मी उभी राहायला लागली. पुन्हा पाय सरकला. मी टोंग्यावर पडली. ह्या डाव्या पायाच्या टोंग्यावर पडली. तर त्याचा परिणाम माझ्या पाठीवर आणि कमरेवर पण झाला. मी किती गावावरून आली तेव्हापासून माझी पाठ पण दुखवत आहेत. आता मी बसली तर माझी इथे पाठ खूप दुखत आहे. माझी इच्छाच होत नव्हती. मी लेटलेली होती. पण मी टाईम पाहिला की 2:30 वाजलेले आहे. आज आपण काहीच टाकलं नाही आणि माझ्या मैत्रिणीने सुद्धा मला मेसेज केला, "ताई तू YouTubeवर काहीतरी व्लॉग टाक." तिने कधीच सांगितलं आहे, पण मला वेळ मिळतच नाही आणि माझी इच्छा पण होत नाही. तब्येत ठीक नसते. कधी काही, काही ना काही प्रॉब्लेम येतात. मग आता मी आज शनिवार आहे. माझे मिस्टर तिकडे झोपलेले आहेत. त्यांना म्हटलं, "इकडे येऊ नका. मी व्हिडिओ बनवते." शक्यतो मी व्हिडिओ तिकडेच बनवते आणि आता ते आहे. मग ते आपल्याशी बोलायला लागतात आणि प्लस ते आराम करत आहे, तर आपल्याला लाईट बंद करायला लावता. मग अंधारामध्ये आपण व्हिडिओ बनवू शकू. तर मी आता तुम्हाला दिसत असेल माझं बॅकग्राऊंड, माझं देवघर दिसत असेल. मी किचनमध्ये गॅसच्या ओट्याजवळ व्हिडिओ बनवते आहे. असे प्रॉब्लेम येतात आपल्याला. आपण कराल तरी काय कराल? आपल्याला स्पेस नाही, आपल्याला वेळ नाही, आपल्याला खूप कामंही असतात. पण म्हणून मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही जिद्द सोडू नका. तुम्ही करत राहा, करत राहा, करत राहा. थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गड्डे करण्यापेक्षा तुम्ही एकाच ठिकाणी एकच गड्डा वेळोवेळी खोदा. विहीर होईल आणि त्या विहिरीला पाणी लागेल. बरोबर?
तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही कोणाचीही बरोबरी करू नका, तुलना करू नका, कोणाची तुलना आणि तुलना आपल्याशी करू नका. मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं, कष्ट करत राहायचे. होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. आपण आपले कष्ट कधीच सोडू नये. मी मेहंदीची ऑर्डर घेते, तर मेहंदीची ऑर्डर घेते. मी लाईव्ह येऊ शकते, पण नाही होऊ शकत. गर्दी असते तिथे, आपली मदत करणारं कोणी नसतं. पण आजच आपल्याला सहज हातामध्ये पैसे मिळतील आणि आपल्याला मदत करणारं कोणी नाही. आता मी तिकडे व्हिडिओ बनवत होती. माझे मिस्टर मला बोलले, की "लाईट चालू नको करू, मला आराम करू दे. आजचा शनिवार आहे." बरोबर बोलले ते पण, की माझा आराम होत नाही. मग मी त्या आता हा किचनचा दरवाजा लावलेला आहे आणि मी इकडे व्हिडिओ बनवते आहे, तिकडे ते आराम करत आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात आणि कोणाशी तुलना कधीच करू नका. प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते. त्यामुळे ते प्रश्न वेगळे आहे ना, त्या प्रश्नांचं उत्तरही वेगळं असतं. सहज आपण कोणाचंही, तिचं असं झालं, त्याचं असं झालं, माझं असं झालंच नाही, त्याला हे सहज मिळून गेलं, मला हे सहज मिळालं नाही. तुम्ही कधीच कोणाशी तुलना करू नका. कधीच कोणाशी तुलना करू नका. ती व्यक्ती तुमच्यासारखं करते आहे का? हा विचार करा. आज माझी मैत्रीण टेलरिंग आहे, म्हणजे टेलरिंगचे कामं करते. ती फॅशन डिझायनर आहे. तिला YouTube चॅनल चालू करायचं आहे. तिला 2 लेकरं आहे. सोपी गोष्ट सहज आपण बोलू शकतो, की कर." घरचे लोकं कोणी मदत करणारा नाही. मग तिला म्हटलं, "तू ब्लाऊज बनवलं की 30 सेकंदाची व्हिडिओ करून टाकायची." मोबाईल ठेवून द्यायचा आणि व्हिडिओ करायची कटिंग करताना वगैरे. बोलायचं नाही, म्यूट करून द्यायचं, टाकून द्यायचं, बोलू नको. ती म्हणे, "काय करू? लेकरांचा आवाज येतो, लेकरं मध्ये येतात, मग लेकरू उठून जातं, मग त्याला झोका द्यायला जा, त्याला दूध पाजायला जा, कोणाला जेवायला पाहिजे, माझ्या सासूंना पाणी पाहिजे, माझ्या सासऱ्यांना चहा पाहिजे, माझ्या नवऱ्याला पाकीट पाहिजे." काही ना काही प्रॉब्लेम येत राहतात. म्हणे, "कधी काय व्हिडिओ बनवू?" म्हटलं, "अगं जसं होईल तसं कर, मी पण करते." म्हटलं. आणि असं काही नाही, म्हटलं तू स्वतःला तुझा फेस समोर येऊ दे म्हटलं आणि घाबरायचं नाही. आता मी मी व्हिडिओ सहज चालू, मी लेटलेली होती. माझं हे बघू शकता, आज आमची मुंजे होता. मी डोकं वगैरे विसरलेलं नाही आहे. आतापर्यंत माझं कामच आवरलं मी आणि नेटकी जेवण केलं आणि मी लेटली. माझ्या मिस्टरांना जेवणाला दिलं, ते पण लेटले आणि माझं लक्षात आलं, की टाईम होऊन गेला, पण मी व्हिडिओ टाकली नाही. पण असो, टाईम गेला, तो येणार नाही, पण पुढचा टाईम तर आपल्याला कॅच करता येतो ना. मग मी म्हटलं, मी हिच्यासाठी एक व्हिडिओ बनवते आणि आपल्याला जे येतं ना, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं, पुढे जायचं. आपल्याजवळ जे आहे, तुम्ही कुठे गावाकडे जाल, तुम्ही शेतामध्ये जाल, तुम्ही कुठे फिरायला जाल, तुम्ही त्याचे व्हिडिओ बनवा, तुम्ही YouTubeला टाका. 2 वर्षांनी नाही, 3 वर्षांनी, अरे 5 वर्षानंतर तुमचं YouTube चॅनल मॉनिटाईज होईल. कळलं तुम्हाला? तुम्ही मनामध्ये शांतता ठेवा, समाधान ठेवा. समाधान सगळ्या गोष्टीला आपल्या जवळ खेचून आणतं, सगळ्या आनंदाला, सुखाला आपल्या जवळ घेऊन आणतं. तुम्ही मनामध्ये समाधान ठेवा. आज आपली गरज पैसा आहे. तुम्ही पैसा कमवा, सोबत YouTube चॅनलसुद्धा चालू करा आणि जसं होईल तसं व्हिडिओ टाकत राहा तुम्ही. तुमचे मेकअपचे म्हणा, तुमचे कोणत्याही गोष्टीचे तुम्ही व्हिडिओ टाका. तुम्ही फिरायचे, देवाधर्माचे जसे असतील तसे. मी माझ्या हातचे किती व्हिडिओ टाकते. मी तर रोज व्लॉग बनवेल, पण माझ्याकडे तेवढं पुरेसं नेटसुद्धा नाही. मी तर मनामध्ये विचार केला होता, अथांग अँड मॉम असं मी माझं आणि माझ्या बाळाचं एक स्पेशल चॅनल ओपन करेल, पण मला याच चॅनलला वेळ देता येत नाही. मी ते चॅनल कुठं ओपन करू? एकच चॅनल माझ्याकडे. मला एवढा काय बघितलं? तिकडनं आले चौधरी. एकच चॅनलला आपण वेळ देऊ शकत नाही, तर आपण दुसऱ्या चॅनलला कुठे वेळ द्याल? आणि मला नाही वेळ, बिलकुल वेळ नाही. मला वाटलं होतं मी आराम करीन, एवढे 8 दिवस, नंतर 20 फेब्रुवारीपासून आपण स्वतः बिझी होऊन जाऊ. तर कशाचं काय? आताशी 1, 2, 3, 4, 5 तारखा बुकिंग. काय होईल? नाही होत आराम. आणि YouTubeला आपण कुठे वेळ देऊ? एडिटिंग कुठे कराल? काय कराल? वेळ नसतो. कधी-कधी घर झाडायचंच राहून जातं. 12 वाजून जातात. देवपूजा झालेली असते. देवपूजा वगैरे सगळं आटोपल्यानंतर मी घर झाडते. 2 लोकं आहे कामाला. अ, काम लवकर होऊन जातं. 2 लोकं आहे, पण 2 लोकांना सुद्धा तेवढेच भांडे वगैरे लागतात. बोलणं सोपं असतं, करून दाखवणं खूप कठीण असतं. आणि तुम्ही हे जेव्हा तुम्ही ह्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही YouTube करत आहात, चालवत आहात, तर सहज आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस नाही मिळवू शकाल लवकर, पण तुम्ही लवकरात लवकर तुम्ही त्यामध्ये सक्सेस मिळवू शकाल.
1 वर्षात नाही, 2 वर्षात नाही, 3 नाही, 4 नाही, 5. मी YouTube चॅनल 2 वर्ष झाले चालू केलेलं आहे. आता 3 वर्ष होतील 15 ऑगस्टला. सांगू तुम्हाला 3 होतील का 2, 23 मध्ये केलेला आहे. तर तेव्हाच मी विचार केलेला, मानसिकता बघा, मी विचार केला की मी आत्ता 1 वर्षामध्ये YouTube चॅनल मॉनिटाईज करेल. तर खरोखर सांगते, आपल्याला ब्रह्मांड देत असतं ते. जर मी ठरवलं 1 वर्षात, तर 1 वर्षातच माझं YouTube चॅनल मॉनिटाईज होईल. पण मी या सगळ्या गोष्टींना मागे टाकेल. स्वतःकडे लक्ष देणार नाही. जबाबदाऱ्या, कर्तव्य पार पाडू शकणार नाही. मी तेव्हाच किती वर्ष दिले मी माझ्या YouTubeला? 5. 5 वर्षामध्ये मी YouTube चॅनल मॉनिटाईज करेल. मला काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे YouTube चॅनलची. काहीच नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काय टाकते ना, ते मी मी काही पण टाकून देते. जे आहे ते माझ्या मनाला मी हॅशटॅग वगैरे काय मला काहीच माहिती नाही. मी कोणाला विचारलं सुद्धा नाही की काय करायचं, काय नाही. YouTubeवर बघते. समजलं तेवढं समजलं, नाही तर गेलं मामाच्या गावाला उडत. मी लक्ष देत नाही. माझी ताई मला खूप बोलते आणि तिचं ती मला बोलते, पण तिचं पण तेच आहे जे माझं आहे. आपण तेवढ्याच कामाशी निगडीत नाही आहोत. आपल्याला खूप कामं आहे, खूप जबाबदारी आहे. आता मी व्लॉग बनवलेले आणि मी म्हटलं टाकेल आणि तोपर्यंत मी गावाला निघून गेलो. गावाला गेली तर गावाला ते व्लॉग टाकायचं मी विसरूनच गेली. माझा मोबाईल एका छोट्या मुलाच्या हातामध्ये गेला. सांगू नाही शकत ना, उगीच भांडणचे कामं. त्या मुलाने माझी हिस्ट्रीज, माझ्या मोबाईलची ते गॅलरीची व्हिडिओ, ती गॅलरीमध्ये जे व्हिडिओ होते किती बऱ्यापैकी डिलीट करून टाकले. आज माझे 15 ते 20 व्हिडिओ डिलीट झाले. आज मी 15-20 व्हिडिओ 10 दिवसामध्ये व्हायरल नाही करू शकत. असं असतं. आपल्या ज्यांच्या मागे जबाबदाऱ्या नसतात ना एवढ्या, इकडे जा, तिकडे जा, हे कर, ते कर, ते सहज पुढे निघून जातात. आपल्याला 10 बोटं आहे, 2 हात आहे आणि 10 बोटं आहे. प्रत्येका बोटाला एक जबाबदारी आहे. आपण पुढे कसं जाऊ? मेमोने नाही, एक्सप्रेसने नाही, आपण मेमोने पुढे जाऊ आणि तेच करायचं. मेमो म्हणजेच समाधान. समाधान मनामध्ये ठेवा आणि खरोखर सांगते, जे आहे ना, भगवंत आहे आपल्यासोबत. चल भगवंता आमच्या सोबत, आम्ही जाऊ पुढे, तू तू आम्हाला पुढे घेऊन जा. आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपण पुढे जात आहोत याचा आनंद आपल्याला असायला पाहिजे. मी मागे सुद्धा सांगितलं, मी माझ्या मैत्रिणीला सांगते, तिचा मुलगा 6 महिन्याचा आहे, तिचा मोठा मुलगा सुद्धा 3 वर्षाचा आहे. मी खूप बोलते तिला की तू तू कर. ती एवढी घाबरते, इतकी घाबरते. तिच्याजवळ इतकी गॅलरी आहे व्हिडिओची, इतकी. तिने पेन ड्राईव्हमध्ये व्हिडिओ टाकलेले आहे. तिला म्हटलं, 2 दिवसाच्या 3 व्हिडिओ तू सहज टाकू शकशील म्हटलं. तू कर म्हटलं, मूर्ख, तू कर, चॅनल ओपन कर. तर ती म्हणते हिम्मतच होत नाही. कशी काय हिम्मत होत नाही? ती म्हणते, नाही गं, मी त्या व्हिडिओमध्ये गाऊनवर आलेली आहे, माझं डोकं विसरलेलं नाही, माझा बाळ येऊन गेलाय, माझे सासूबाई येऊन गेलाय, आमच्या आजे सासू येऊन गेल्या. म्हटलं मग काय झालं? ते आले तर काय रियालिटी दाखवते आहे ना तू. मेकअप करून थोडी पुढे आलेली. मी तुम्हाला सांगितलं बघा माझा अवतार कसा आहे. असं आहे. आपलं जे आहे ते, जो नाव पाडीन तो त्याच्या घरी. आपल्याला कष्ट करून पुढे जायचं आहे ना, आपण वाईट काम करत नाही आहोत. करायचं प्रत्येकाने. YouTubeचा चॅनल चालू करा. तुम्ही शेतकरी कुटुंबात असाल तर तुम्ही शेताचे व्हिडिओ टाका. तुम्ही धार्मिकतेचे व्हिडिओ करा, पण करा. पुढे जा. एक पाऊल यशाकडे, एक पाऊल स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये. जे आपण करतोय ना, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे की आपण सर्व जबाबदाऱ्या पार पाडून पुढे जात आहोत. सर्वांनी YouTube चॅनल चालू करा. मी खरोखर सांगते, मी दामिनी नारखेडे YouTube चॅनलला आहे. आता वैष्णवी चौधरी आहे. सगळ्यांना मी हेच सांगते की तुम्ही YouTube चॅनल चालू करा प्लीज. 1 वर्षात नाही, 2 वर्षात नाही, 5 वर्ष द्या. सर्व जबाबदाऱ्या पार पाडा. 5 वर्षात YouTube चॅनल तुमचं ओपन मॉनिटाईज होईल. घाई करू नका. घाई कधीही आपल्या जीवावर बेतते, एवढं लक्षात ठेवा. मोठा घास खायला शिकू नका. गुचकी लागते. छोटे छोटे घास खा. पोट भरतं. मी आधीही सांगितलेलं आहे, आताही सांगितलं. आवडलं तर नक्की घ्या आणि वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. राधे राधे.